खरीप हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यांची चिंता वाढते, ती म्हणजे बियाणे आणि खताच्या बाबतीत. अनेक वेळा बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा आणि खतांचा सुळसुळाट होतो आणि त्याचा फटका शेतकऱ्याला बसत असतो. त्यामुळे आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागानं कोल्हापूर जिल्ह्यात 13 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन केलाय, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके यांच्या खरेदी विक्रीबाबत तक्रारी असल्यास त्या तक्रारींचं निराकरण भरारी पथकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यासारख्या आवश्यक निविष्ठांच्या खरेदीसाठी वितरकांकडून जादा दर आकारणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच माल उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडू शकतात. अशा सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचं काम भरारी पथक करतील. या ठिकाणी आपण 13 भरारी पथके जिल्ह्यामध्ये नेमलेले आहे. जिल्हास्तरीय भरारी पथक हे कृषी विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेले आहे. त्याचबरोबर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक स्थापन केले असून पंचायत समितीमधील कृषी अधिकारी आणि इतर विभागाचे जसे वजन मापे आणि इतर विभागांचे अधिकारी त्यामध्ये समाविष्ट आहेत. भरारी पथकाच्या माध्यमातून आपण तालुकास्तरीय भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील जे दुकानं आहेत त्यांची तपासणी करणार आहोत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्याकडून तक्रारी येणार आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी देखील भरारी पथकामार्फत होईल. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींसंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात, असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय.